हां, हां. आम्हाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आता आपल्या कार्यालयात निदर्शनं करण्यात आली. काही कॉलेज महाविद्यालयाची निदर्शनं आहेत, जे टपऱ्या आहेत, स्नॅक्सची दुकानं आहेत. त्याच्यावरती अवैध दारू विक्री जी आहे त्याच्या आवाहन काय आहे? सदर विषयावर त्यांनी 20 मार्च रोजी लेखी तक्रार दिलेली होती व आमच्या उप अधीक्षक श्रीयुत पाटील यांची भेट झालेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने केसेस कारवाया करण्यात आल्या. दिनांक 22, दिनांक 23 व दिनांक 26 रोजी कारवाई करण्यात आलेली आहे. पण त्यांची मागणी आहे अजून वारंवारिता व्हावी, त्याला डिपार्टमेंट बांधलेलं आहे की वारंवार केसेस केल्या जातील, भरारी पथकासह होतील आणि पोलीस विभागाबरोबरही केल्या जातील. त्यांची वारंवारिता वाढविण्यात येईल आणि त्या मुद्द्यांचेही मला ते आज पहिल्यांदा भेटले. त्यांच्या मुद्द्यांची आम्ही दखल घेऊन जास्तीत जास्त परिणामकारक कारवाई करण्यात येईल. वाईट हे होतं एकही महिला सांगायला आली. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा असेल किंवा काही असून त्यांनी तक्रार दिली, तिची दखल घ्यायला आम्ही बांधीलच आहोत. आणि महिला असू द्या पुरुष असू द्या, तक्रारीतले मुद्दे ठाम आहेत, त्याच्यावर कारवाई करणं, वारंवारिता वाढवणे हे निश्चित आमच्या हातात आहे आणि त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल. जर कॉलेजचे मुलं जर पितांना आढळले तर 100% 6884 अंतर्गत म्हणजे विना परवाना नसलेल्या ठिकाणी मद्यसेवन हे चुकीचं मानलं जातं आणि त्याच्या अंतर्गत कठोर कारवाईचे अवलंब केला जाईल. जागा मालकांनी स्वतःची जागा ही अनधिकृत ढाब्यांना किंवा मद्यप्राशनासाठी उपलब्ध करून देऊ नये व ज्यांच्याकडे मद्यसेवनाचे परवाने नाहीये त्यांनीही ऑफिशियल अधिकृत लायसन्स वगळता अन्य ठिकाणी मद्यपान करू नये असं आवाहन करण्यात येत आहे. आता आपण ह्या मुद्द्यावर बोलत होतो ना माझ्या मते. सोलापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निषेध आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे. आपण पाहतो या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर हे वेगळ्या पद्धतीचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होत आहे. आपण पाहतोय खरं तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या प्रशासनाचा जो आहे त्या ठिकाणी जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात येतोय. 7,000 रुपये हप्ता द्या आणि वाईन शॉपची परवानगी घ्या अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लटकवले आपल्याला पाहायला मिळतात. दारू विक्री उघड्यावर, महिलांचे संसार रस्त्यावर, अवैध दारू व्यवसाय बंद झालेच पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या करत या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे. काय तुमची मागणी आहे? आपण निषेध आंदोलन करताय, समोर राज्य उत्पादन शुल्क कार्यालय आहे. सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पान टपरी असू द्या, आपल्या चायनीजच्या गाड्या असू द्या किंवा ढाबा असू द्या, अशा सगळ्या ठिकाणी सर्रासपणे दारू विक्रीचा व्यवसाय हा सोलापूर राज्य उत्पादन शुल्काच्या कृपा आशीर्वादानं चालू आहे. या राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना आम्ही शिवसेनेच्या वतीनं 20 तारखेला लेखी निवेदन त्यांना दिलं होता. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना नोटीस द्या, असले अवैध धंदे बंद करा. त्या ठिकाणी भरपूर शाळा महाविद्यालय आहेत, त्या महिलांना त्रास होतोय, कॉलेजच्या मुलींना त्रास होतोय. मग त्याच्यामुळे त्यांनी निवेदन दिलेला होता, परंतु त्या निवेदनाला त्यांनी केराची टोपली दाखवलेलं आहे, तर त्याच्यावरती काही त्यांनी ऍक्शन घेतलेलं नाही. म्हणून आज आपण या ठिकाणी निदर्शन करत आहोत. जरी आता सुद्धा त्यांनी जागे नाही झाला तर आम्हाला मोठ्या उग्र स्वरूपात या राज्य उत्पादन शुल्कच्या विरोधात एक मोठी जन आंदोलन करावं लागेल. खरं तर प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. अनेक मंत्र्यांना देखील या संदर्भातलं काही तुम्ही मागणी करणार आहात का आणि पुढची भूमिका काय असणार आहे? इथल्या सोलापूरच्या पालकमंत्री आजपर्यंत सोलापूरला एकदा येऊन गेले, परत आलेच नाहीत. त्यांच्याकडनं तर आम्हाला अपेक्षित नाही, परंतु आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतोय, साहेब असला कारभार तुम्हाला मान्य आहे का? आता अजितदादा पवार, तुम्हाला असल्या अवैध दारू विक्रीचा व्यवसाय मान्य आहे का? कारण याच्यावरती कितीतरी महिलांचा संसार उघड्यावरती येतोय आणि या विजापूर रोड भाग असू द्या किंवा सोलापूर शहरामधील जे ढाबे असू द्या, पानपट्टी असू द्या, या ठिकाणी सर्रासपणे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या मेहरबानीनं मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय चालू आहे. आमची तुम्हाला या निवेदनाद्वारे मागणी आहे की लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही गप्पा चांगला मारताय, परंतु या विषयामध्ये तुम्ही तात्काळ लक्ष घाला आणि सोलापूरचा अवैध धंदा बंद करा. काय भूमिका आहे या पुढच्या कालावधीमध्ये जर काही धंदे बंद नाही? आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेले आहे तर आम्ही कारवाई करा म्हणून. 7,000 रुपये जर घेऊन यांनी परमिट रूमचं परमिशन देत आहेत आणि 5,000 दिलं की चहा टपरी असू दे, चायनीजची गाडी असू दे, यांना निवेदन द्यायला, दारू विकण्यासाठी परमिशन द्यायला लागलेत. असा जर असंच कारभार राहिला, अधिकाऱ्यांना मी स्मरणपत्र सुद्धा दिलेलं आहे कारवाई करण्यासाठी. यांचे काही वसूलदार आहेत, काही ठराविक विजापूर रोड असेल, पुणे रोड असेल, हैदराबाद रोड असेल, तिथं अवैधरित्या चालू आहे. दारूचा हब बनवत आहेत, दारू विक्री करण्यासाठी खूप म्हणजे काय सगळ्या गोष्टीला परमिशन देत आहेत.
यांच्या हप्तेखोरीमुळे सर्वसामान्य युवकांचा बेरोजगार प्रश्न होईल आणि युवक काय म्हणते यामध्ये दारूच्या आरी जाऊन व्यसनाच्या आरी जाऊन त्यांचा संसार उघड्यावर पडत आहे. अशा कारभार जर नाही झालं तर प्रत्येक अधिकाऱ्याच्या टेबलावरती दारू आणून फोडून शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल जर नाही बंद केले तर. आपण पाहतोय शिवसैनिक अधिकाऱ्यांच्या टेबलवरती फोडू असा इशारा जो आहे तो शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दिलेला पाहायला मिळतो. कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर बोसे, मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.